ये महाकुंभ है और ये महाकुंभ 144 वर्ष बाद वापस महाकुंभ ये लग रहा है। जनवरी को मौर्य अमावस्या चलने तट पर भगदड़ मच गई। बचाव कार्य के लिए एम्बुलेंस गाड़ियां मरीजों को अस्पताल पहुंचा रही हैं या नहीं है, ये एक बड़ा सवाल है। क्या हुआ? आत्मा शरीर नहीं पार्थ, शरीर का नाश किया जा सकता किंतु आत्मा का नाश नहीं। मैं ही समय हूँ और मैं ही जीवन और मृत्यु, इसलिए मोह का त्याग करो और अपने कर्तव्य को देखो, धर्म का भार उठाओ। तो गाइस मैं तो सोलो ट्रिप पे था और यहाँ पे देख सकते हो हमारा गांव का ही बंदा यहाँ पे मिला है, वो भी सोलो ट्रिप पे ही आ चुका है। इमरजेंसी में उनको तात्काल में टिकट मिल चुका था और वही पकड़ के भाई साहब यहाँ पे पहुँचे हैं और उन्होंने हमें पहचान लिया। बैग इतना बड़ा देख के आप देख सकते हो मेरे पीछे बैग हमारा कितना बड़ा है और वो भी ऐसे ही आ चुके हैं। और हमारा यहाँ पे मतलब आप बोलो त्रिवेणी संगम पे ही हम मिले हैं। ओके, लोग यहाँ पे बिछड़ते हैं लेकिन हम लोग यहाँ पे मिले हैं। तो चलो भाई, जब तक साथ रहेंगे तब तक साथ रहेंगे। बराच मोठा अरे दणकेसल एंट्री इकडनं का इकडनं इकडून ठेव। इकडनं त्यांच्यासारखंच. हा, फिक्स का डायरेक्ट? बघ ना किती मोठा आहे, जाम मोठा। मित्रांनो, इनसाइड व्ह्यू भावाचा टेंट खरोखर कवरी 1 2 3 माणसं तर आरामात झोपतील। तीन नाही 4 अंगावर चढाचढ गेली तर 4 माणसं पण आरामात झोपतील। हा ना, आता इथे मी बॅग ठेवले म्हणून आता एकदम आरामात फिट जागा। काल आपण संध्याकाळी 7:30 वाजता इकडे उतरलो चिवकी स्टेशनवरती। चिवकी स्टेशनवरती उतरल्यावरती भरपूर चालायला नको म्हणून मी मस्त की रॅपिडोवरती बाईक बुक केली। 100 रुपये त्याने घेतले, मला पार सोडलं त्याने हरेल घाटापासून थोडा पुढे सोडला अजून। त्याच्यानंतर मी चालत 28 नंबरच्या पिपा पुलावरनं वरती चालत पूर्ण त्या पलीकडे गेलो ज्युसीला मला एकाने सांगितलेले की तिकडे टेंट वगैरे अवेलेबल आहेत, तर ते शोधत मी गेलो। तिथे गेलो, टेंट बघितला, एका टेंटचे 500 रुपये बोलत होता। त्याला मी बोललो बरं एक टेंट बरं मला 500 रुपयेमध्ये परवडणार नाही, तू एक काम कर बरं अजून कोणतरी शोध, शेअरिंग टेंट वगैरे करून थोडा कमीमध्ये मी राहतो। आणि त्या नंबर वगैरे घेतला
म्हणलं मी येतो फिरून इकडनं बघून जरा, पण तोपर्यंत तू कोणाला तरी शोधून ठेव. आणि मी असंच फेरी मारता 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 मला घाटावरती एक मुलगा दिसला. त्या सेम माझ्यासारखी मोठी बॅग होती त्याच्याकडे. म्हटलं समजलं मला की हा पण सोलो ट्रॅव्हल करतोय. त्याच्यामुळे मी गेलो त्याच्याशी बोलायला. सुरुवात हिंदीमध्येच झाली. नंतर हळूहळू कळलं की तो मुंबईवरून आला आहे. मुंबईवरून आला आहे तर मी सांगितलं मी भिवंडीवरून आलो आहे. तर तो म्हणाला की मी अंबाडीवरून आलो आहे. मग समजलं की यार आपण तर भाऊ आहोत. तर तो म्हणाला की माझ्याकडे टेंट आहे, आपण आणि मला पण अशी पण रात्र काढायची आणि फिरायचंच आहे, तर आपण दोघे मिळून राहूया. तर जो टेंट तुम्ही बघितला तो त्याचाच टेंट होता. आणि माझी रात्र पण चांगली झाली. ते म्हणतात ना देवदारी त्याला कोण मारी, तसा सीन झाला. आपण तीर्थस्नान करायला आलो आहे, देवदर्शन करायला आलो आहे आणि देवानेच आपल्याला सांभाळून घेतले. सध्या तर आपण एकच गोष्टीच्या मागे आहोत, संगम स्नान. त्याच्यासाठी बोटिंगचा मी सध्या इथे ऑप्शन शोधतो आहे. बोटिंग जर मिळाली तर चांगली गोष्ट आहे. 6 वाजेपर्यंत वाट बघूया, नाहीतर मग घाटावरती स्नान करावी लागेल. तसं काही फरक नाही पडत, पण ॲक्च्युअल पाण्यामध्ये मध्ये जाऊन जी मजा आहे ना, जो अनुभव आहे तो मला घ्यायचा होता. चला बघूया काय होते. मी अजून इकडे 2-3 फेऱ्या मारतो आणि विचारतो 1-2 जणांना, चालू झालं तर बरं होईल. काल रात्री 12 वाजल्यापासून लोक इथं अंघोळ करून जात आहेत, पण तरी पण हा घाट पूर्णपणे आज लोकांनी भरलेला आहे. मेन घाट आहे संगम घाट म्हणून, जिथे ॲक्च्युअलमध्ये 29 तारखेला चेंगराचेंगरी झालेली. पण आता तेवढी गर्दी नाही असं बोलू शकतो त्या गर्दीच्या हिशोबामध्ये. पण आता गर्दी भरपूर आहे आणि थंडी पण आहे. मी फक्त वेट करतो की या आज बोटिंग चालू होईल का नाही होईल त्याची वाट बघतो. कारण मला मेन खाली आतमध्ये नदीमध्ये जायचं आहे, तिथं स्नान करायला त्रिवेणीमध्ये. काहीतरी 5 वाजल्यात. 6 वाजता वाटतं बोटिंगचा टाईम चालू आहे. तोपर्यंत वाट बघावी लागेल, नाही तर मग मला पण या इथेच घाटावरती अंघोळ करावी लागेल. दुसरा काही ऑप्शन नाही. थंडी मस्त लागते, खतरनाक. चला आपण एक गर्दीचा टाइम लॅप्स घेऊन बघूया इकडनं. हा मेन संगम घाट आहे आणि लोक पूर्ण याच साईडने येत असतात. त्याच्यामुळे जास्त गर्दी याच घाटावर होते. त्यामुळे लोकांना असं वाटतं की भरपूर गर्दी आहे, पण तसं नाही आहे. हा एक मेन घाट सर्वांना जवळ पडतो, समोरून येतात, त्याच्यामुळे सर्व गर्दी इकडेच होते. पण बाकीच्या घाटांवर गेलो ना तर तिथे गर्दी कमी. आणि हा घाट असा एकच घाट आहे की जिकडे पूर्ण 2 नद्या एकत्र मिळतात. आणि हा जो समोर एक मध्ये एक पट्टा दिसेल तुम्हाला छोटासा, लाईट नाही, लाईटीच्या अगोदर ब्लॅक कलरचा पट्टा आहे पाण्यामध्ये, तो आहे मेन त्रिवेणी संगम. त्याच्यामुळे या घाटावर अंघोळ करायला जास्त गर्दी असते लोकांची. मित्रांनो, आता आपण सरस्वती घाटावरनं बोट पकडलेली आहे आणि जातोय त्रिवेणी घाटावरती अंघोळ करायला. एक लांबणा घेतलाय मी बरोबर पाणी भरायला, घरी घेऊन जायला. जो डिस्टन्स होता संगम घाटावरून सरस्वती घाटापर्यंत हमखास
संगम घाट से यहाँ तक 3 किलोमीटर से ज़्यादा 4 किलोमीटर 4 किलोमीटर मी एवढं चढून चालून आलोय पूर्णपणे आणि आता ही बोट आपल्याला घेऊन परत तिकडेच जाणार आहे. काहीच नाही बोलायचं, बसलोय ना आता. जय गंगा मैया. जाऊया आता मस्तपैकी अंघोळ करायला. तर मित्रांनो, आता आपण आलोय संगमवरती. बघू शकता तुम्ही इकडे जो बेट आपल्याला दाखवतात कधी पण, त्या संगमवरती आपण आलोय आता. हा घेतलाय मी लांबना त्रिवेणी संगमचा पाणी भरायला. माझी बॅग मी बोटीमध्ये ठेवले, पैसे विषय मोबाईल सर्व त्याच्यातच आहेत. जर काही हरवलं तर मला असं हे बघा लुंगीवर जावं लागेल. छानपैकी आता आलोय. तो पिंकवाला झेंडा आहे ना, पिंकवाला तो समोर गोल, तो आमचा लँडमार्क आहे. तिथे आमची बोट लागलेली आहे. आणि या बाजूला जे येल्लो कलरचे टेंट दिसतात ते VIP टेंट आहेत. आणि ही पुढे आहे हा पूर्ण संगम एरिया. हा जो दिसतो तो पूर्ण संगम आहे. पाण्याला प्रेशर बघू शकता तुम्ही जगात आहे, पण पाण्याची आहे बघा हाईट जास्त नाही आहे. त्यामुळे आता थोडं बघूया कुठे प्रॉपर डुबकी लावायला मिळेल ते. आणि सर्वांच्या नावाने डुबकी लावून घेऊया आता. चला. जाते समय मार्ग में त्रिवेणी संगम आएगा, उसमें स्नान अवश्य कर. वहां गुप्त सरस्वती और स्नान करते समय माता सरस्वती के गुप्त होने की कथा का स्मरण अवश्य करना. परंतु ये कथा तो मैं नहीं जानता. कहते हैं माता सरस्वती अपने हाथों पर दिव्य अग्नि रखकर भूमि के ऊपर चल नहीं पाई. इसी कारण उन्हें भूमि के भीतर प्रवास करना आरंभ कर दिया. इस कथा को स्मरण करते हुए स्नान करोगे तो पुण्य मिलेगा मित्र. जो आदेश. तर मित्रांनो, आता त्रिवेणी संगममध्ये आपला स्नान झालेलं आहे. आता परत जातोय बोटवरती. तीर्थ घेतलेलं आहे आपण सोबत. ऑपोजिट डायरेक्शनला गेलो तर ब्लॅक होतोय पूर्ण, म्हणून फिरून बनवतोय. पहिला बोटवरती जाऊ दे, माझं सर्व सामान तिकडे जाय. चला मित्रांनो, ये हमारे बोट वाले भाई साहब जिन्होंने हमें सरस्वती घाट से यहाँ तक त्रिवेणी तक लाया है. भाई साहब आपका बहुत बहुत शुक्रिया. चलो बोट पे चलते वापस. मित्रांनो, परतीचा प्रवास चालू झाला आमचा. आता या मावशांनी मस्तपैकी आपला दौला घाट घेतला इथं बोटमध्ये. दौला गीत बोलतायत त्या. कोणाच्या तरी लग्नामध्ये जर पाहिजे असेल दौला गायला तर आपण यांना बोलवू शकतो. आवाज एकदम छान आहे. आता परत आपल्याला हे सरस्वती घाटावरती नेऊन सोडतील. परत आपल्याला तेवढंच 3 ते 4 किलोमीटर परत संगम घाटावरती चालत जावं लागेल. आम्ही रिक्वेस्ट केली, त्यांनी पण ते सांगतात की त्यांना अलाउड नाही आहे मध्ये उद्या सोडायला. तोपर्यंत आपण यांचा मस्त की गाण्यांचा आस्वाद घेत घेत घाटापर्यंत पोहोचूया. चला. बार बार समझावे फर्ज में नारियो राम मारो मन लाग्यो गीता में माता पुकारे
दर्शनाला निघालो. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल आता आम्ही भीक मागायला बसलो, भीक मागायला काही नाही बसलो. आया जी चार्जिंग पॉइंट आया सगळी चार्जिंगची भीक मागायला बसल्या ना. आताच्या जमान्यात बाई तुझ्या अंगात पॉवर असेल नसेल माहित नाही, मोबाईल मध्ये पॉवर बदल नाही तर काही चालणार नाही. याची पण आता चार्जिंग उतरले, याला पण चार्जिंग लावायचं आहे. मी माझं दोन्ही बोलवले चार्जिंग हे पहिले होते, मग याला चार्जिंग करणार. अरे उन्हाचे बसल्या मस्त आहे की. मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली, 5:30 वाजल्यात काहीतरी. आणि आता आम्ही आलोय नागवासुकी मंदिरामध्ये. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हा नागवासुकी मंदिर आहे. असं मानलं आता जेवढ्या आपण तीर्थांवरती जातो तिकडचे जे मेन देवळं आहे तिकडे तर आपण जातोच. त्याच्यामुळे आता आपण या मंदिराला पण व्हिजिट द्यायला आलो आहे. आपला जो मेन कुंभमेळा आहे तिकडनं हा 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. थोडा चालून पुढे आल्यावरती ई रिक्षा वगैरे मिळतात. 20 रुपये एका रिक्षाचे घेतात ते लोक. नसेल तर तेवढं 2-3 किलोमीटर चालावं लागेल. आता जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया आणि मग पुढचा काहीतरी प्रस्थान करूया. कितवा नंबर आहे आपला लास्ट बहुतेक तरी. ते बघा तिकडे पण लाईन आहे. अरे ती वेगळं आहे आणि हे वेगळं. तर आता बसलोय आपण नागवासुकी मंदिराच्या परिसरामध्ये. सेम टू सेम वज्रेश्वरी मातेच्या मंदिराच्या परिसरामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा जो अनुभव येतो सेम तसाच वाटतो. आता मला माहीत नाही आवाज पूर्णपणे येतोय की नाही येत, पण अशा ठिकाणी जोरात बोलायची गरज नाही लागत. त्यामुळे अत्यंत शांततापूर्वक वातावरण असलेला हा ठिकाण आहे मेडिटेशनसाठी. आणि जेव्हा संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे थंडी हवा भरपूर चालायला लागली इकडे. बरं वाटतं बसून. आता अजून एक लाईनीमध्ये जे माझ्याबरोबर जे मित्र होते ते बसल्यात, त्यांचं दर्शन झाल्यावरती निघूया. तर मित्रांनो गाला पूर्ण खराब झाला आहे आणि आपण आता आलो प्रयागराज जंक्शनवरती. आणि इथे कोणाला डायरेक्ट स्टेशनवरती एंट्री वगैरे नाही आहे. बाहेर त्यांनी पूर्ण चेकपोस्ट वगैरे लावल्या आहेत. ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट असेल त्यांनाच ते आतमध्ये एंट्री देत आहेत. जर वेटिंग लिस्ट जरी असेल तरी पण तुम्ही आतमध्ये येऊ नाही शकत. तुम्ही बघू शकता यांनी मस्त की हॉल वगैरे बनवून ठेवल्यात लोकांना बसायला, म्हणजे तेवढी कॅपॅसिटी पुरावी म्हणून. आणि जर ट्रेन तुमची जास्त लेट असेल तर ते पटकन आत पण घेत नाही. 1 तास 1.5 तास वगैरे असेल तर ते घेतात तुम्हाला आतमध्ये. तर आता परतीच्या प्रवासामध्ये आपण चालू झालो. आता परतीचा प्रवास चालू करतो आहे. ट्रेन आपली आहे 15:50 म्हणजे जी 4 वाजेपर्यंत पोहोचेल तिकडे. आता मग कन्फर्म तिकीट आहे, नशिबाने कन्फर्म झालं आपलं तिकीट. कालची रात्र एक आपण हॉटेलमध्ये काढली, अशी 6-10 हॉटेल होता. चला मग आता ट्रेनची वाट बघूया आणि घरी जाऊया. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता मी उतरलो आहे ठाणा स्टेशनवरती. ट्रेन कमीत कमी 5.5 तास उशिराने चालत होती, पण फायनली आता मी पोचलो आहे आपल्या ठाण्यामध्ये. आणि अशा प्रकारे आपली प्रयागराजची सोलो ट्रिप कंप्लीट झालेली आहे.